लक्ष द्याल 2.4 साठी फॉर्म्युला बेस आहे. फॉर्म्युला आपला असा आहे, x इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस इन रूट. इझी आहे मला वाटतं. यातलं मी एकच घेणार आहे, दुसऱ्यातलं पाचवं एक्झाम्पल आहे, वाय स्क्वेअर प्लस 1/3y इक्वल टू 2. वाय स्क्वेअर प्लस 1/3y मायनस 2 इक्वल टू 0. ही स्टेप समजली का? आता डिनॉमिनेटर सेम करून घ्या, 3ने गुणून घ्या, 3ने इकडे 3y स्क्वेअर. गरज नाहीये तरी लिहून ठेवतोय 1y, 3 दुने 6 बरोबर 0. ए ची प्राइस 3, बी ची 1 आणि सी ची, मला आठवत नाही कुठल्या तरी एका बॅचला काही मुलांनी असेच एक्झाम्पल सोडवले होते, तर त्यांनी बी ची प्राइस फ्रॅक्शन मध्येच घेतली होती. उत्तर सेम येईल पण मग अवघड होऊन बसतं, डिनॉमिनेटर सेम करून टाका त्याचा. आता काय करायचं, पहिल्यांदा बी स्क्वेअर मायनस 4ac काढून घ्यायचं. बी स्क्वेअर मायनस 4ac, एकाचा स्क्वेअर 1, हा मायनस 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 प्लस, 4 त्रिक 12, 12 72, म्हणजे उत्तर आलं 73. आपण सूत्र लिहिणार x बरोबर, चालेल ना? नाही, y बरोबर, कारण आता प्रश्नामध्ये व्हेरिएबल काय वापरला, y. मग आता x नाही चालणार. हा कॉमन सेन्स पण जागृत ठेवाल. y बरोबर मायनस बी प्लस मायनस रूट मध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. बी ची प्राइस -1 प्लस मायनस रूट मध्ये 73, ए ची प्राइस 3. मग therefore y इक्वल टू -1 प्लस मायनस रूट 73 अपॉन 6. राहील का लक्षात? एकदा प्लस लिहायचं आणि एकदा मायनस लिहायचं. कन्सेप्ट क्लिअर आहे? काही शंका असेल तर मला विचारा. डाऊट काही? पुढे पेज नंबर 43 वरती क्वेश्चन नंबर 5 आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं का, ते बी स्क्वेअर मायनस 4ac चा आन्सर मायनस मध्ये आलेलं होतं, -19. सापडला का? सॉल्व्ड क्वेश्चन आहे तो, सापडला का? ओके. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. मला वाटतं ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे आणि कम्प्लीट करायचं आहे. सापडला का? व्हॅल्यू अशी होती मला वाटतं त्या प्रश्नात, क्वेश्चन नंबर 3 मध्ये एक्स स्क्वेअर प्लस 2√3x प्लस 3 इक्वल टू 0. मग याच्यात बी स्क्वेअर मायनस 4ac हे जर डायरेक्ट घेतलं तर बी ची प्राइस 2√3, ए ची प्राइस 1 आणि सी ची प्राइस 3. 2चा स्क्वेअर 4, √3 चा स्क्वेअर 3, 4 1 4, 4 त्रिक 12, हे पण 12 मायनस 12 म्हणजे आन्सर किती आलं? 0. मग त्याच्यात त्या व्हॅल्यू टाकायच्या आणि मग तुम्हाला आन्सर येईल त्याचं. कन्सेप्ट कळाली? ठीक आहे. याच्यानंतर पेज नंबर पेज नंबर 49. लेट्स रिमेंबर सगळंच इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये त्यातल्या त्यात काय काय इम्पॉर्टंट आहे पहा. त्यातल्या त्यात त्याच्यात व्हॅल्यू इम्पॉर्टंट आहेत. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए, हे इम्पॉर्टंट आहे. आणि अल्फा बीटा इज इक्वल टू सी अपॉन ए, हे पण इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर हे इम्पॉर्टंट आहे, एक्स स्क्वेअर इंटू अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा बीटा इक्वल टू 0, हे इम्पॉर्टंट आहे. आणि त्यातला पॉइंट नंबर 3, कुठला? पॉइंट नंबर 3. त्याच्यात दिलंय, जर डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू 0 असेल तर काय, ग्रेटर दॅन 0 असेल तर काय, आणि लेस दॅन 0 असेल तर काय. आठवलंय का? मला माहिती आहे तुम्ही थकलायत, पण एक 10 मिनिटं मला कोऑपरेट करा. 2.5 आणि 2.6 बाकी आहे फक्त, बरोबर ना? एवढं झाल्यावर मग मी पण ब्रेक घेणार आहे. आपण सगळेच ब्रेक घेऊ आणि मग पुन्हा भेटूयात थोड्या वेळात. पण थोड्या वेळ जरा एनर्जी टिकवून ठेवा. तुमच्या मायटोकॉन्ड्रियाला सांगा जास्त एनर्जी द्यायला.
काय पा 2.5. त्यातला मी घेणार आहे कुठला घेऊ, पहिल्यातला तिसरा. बरं सगळेच घेतो चला. पहिल्यातला पहिला आपल्याला दिलेलं आहे असं काहीतरी दिलेलं होतं. इथे होतं b² - 4ac = 5 आणि नंतर होतं b² - 4ac = -5 आणि मग इकडे आपल्याला त्याचं नेचर लिहायला लावलं. हा जो पॉईंट नंबर 3 आहे तो वापरायचा आहे. पॉईंट नंबर 3, ही व्हॅल्यू शून्यापेक्षा मोठी आहे का छोटी आहे ही व्हॅल्यू. मग तो पॉईंट नंबर 3 चेक करा. जर व्हॅल्यू शून्यापेक्षा मोठी असेल तर काय, रूट्स कसे असतात, रिअल अँड अनइक्वल आहेत. मला वाटतं सापडला का. मराठीत आहे वास्तव व असमान. ही किंमत शून्यापेक्षा मोठी आहे का छोटी आहे, लहान आहे. मग लहान असेल तर काय, नॉट रिअल, समान किंवा वास्तव नाहीत. सापडला का. त्याच्यानंतर त्यातला दुसरा त्यांनी दिलंय सम ऑफ द रूट, हे -7 आहे. धडधडीत म्हटलंय सम, मराठीत बेरीज दिली आहे -7 आणि तिकडे त्याचा प्रॉडक्ट म्हणजे गुणाकार दिलेला होता 5. म्हणजे हे इथे वरती लिहिल्याप्रमाणे, हे इथे लिहिल्याप्रमाणे. थोडक्यात ही व्हॅल्यू कशाची आहे, अल्फा प्लस आणि ही अल्फा बेटाची. तर मग इक्वेशन काय येईल रे, हे इथे लिहिलंय पाल, x². इथे काय साईन आहे, मायनस, पण हा मायनस आणि हा मायनस, मायनस मायनस +7x प्लस अल्फा बेटा. अल्फा बेटाची प्राइस किती आहे, = 0. आठवलं का. त्यातला तिसरा जमेल. आता तिसऱ्यात काय करायचंय, एबीसीच्या प्राइसेस फाइंड आउट करायच्या आहेत. मला वाटतं ए ची प्राइस आहे 2, बी ची -4 आणि सी ची किती आहे. आणि त्या वरच्या फॉर्म्युल्यामध्ये, म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे या फॉर्म्युल्यामध्ये त्या अमाऊंट पुटअप केल्या की आपल्याला हवं असलेला आन्सर मिळेल. हे कळालं. पुस्तक नाही आणलं बाळांनो तुम्ही, नाही रे हे दोघं रे. बरं ठीक आहे, थोड्या वेळाने कुठून तरी ऍडजस्ट करू आपण पुस्तक. पुढे दिलाय क्वेश्चन नंबर 2. आहेर काय विचारलंय क्वेश्चन नंबर 2 ला मराठीत, विवेचक का निश्चयक. विवेचकाची किंमत काढा. म्हणजेच कशाची किंमत काढायची आहे, b² त्या तिघही प्रश्नांमध्ये बरं का, तिघही प्रश्नांमध्ये कोणाची किंमत काढायची आहे, b² - 4ac ची. जो तिसरा प्रश्न आहे ना, तिसरा प्रश्न, त्याच्यात पण पहिल्या स्टेपला हीच प्राइस फाइंड आउट करायची आहे, b² - 4ac. ही तुमची स्टेप 1 असेल तिसऱ्या प्रश्नातली. आणि मग ही स्टेप 1 झाली की मग आपल्याला करायचं आहे यूज पॉइंट नंबर 3. कुठला पॉइंट यूज करायचा आहे, तिसरा. म्हणजे हे सोडवल्यानंतर ही प्राइस एक तर =0 असेल, मोर दॅन 0 असेल वराडे, किंवा लेस दॅन 0 असेल. आणि मग ते शोधलं की त्याचं नेचर कसं येईल, तिथला वरचा पॉइंट नंबर 3 त्याच्यातला सापडला का. पॉइंट नंबर 3 कुठला म्हणतोय मी, ते =0 आलं तर काय करायचं, >0 आलं तर काय करायचं. कन्सेप्ट लक्षात आली, बच्छा समजलंय. पुढे क्वेश्चन नंबर 4. फॉर्म द क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रॉम द रूट्स गिव्हन बिलो. मी त्यातलं घेणार आहे दुसरं. अल्फाची किंमत 3 आहे आणि बीटाची किंमत -10 आहे. बरोबर ना, हो का नाही. मग आता सूत्र इथे दिलंय बोर्डवरती पहा. काय सूत्र होतं, x² - अल्फा प्लस बीटा x प्लस अल्फा बेटा = 0. मग x² मायनस अल्फाची प्राइस 3, बीटाची -10, अल्फाची प्राइस 3, बीटाची -10. मग हे आलं x². हा -7 झाला का रे, हा मायनस, हा मायनस, मायनस मायनस प्लस, हा प्लस आहे, हा मायनस आहे, प्लस मायनस 10 × 30 = 0. आठवलं का. मी यातलं घेणार आहे, हे किती होतं दुसरं ना, मी आता याच्यातलं घेणार आहे चौथं. अल्फाची प्राइस आहे 2 - √5 किंवा 2 + √5 आणि बीटाची प्राइस 2 - √5. आता मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही हे असंच कराल, किमती टाकाल, गोंधळ होतो ना. व्हॅल्यू किती दिसतील इथे, 2 का 4. मग काय करायचं, आधी सेपरेट ही व्हॅल्यू काढून घ्यायची, म्हणजे सोपं जाईल. अल्फाची प्राइस आणि मग बीटाची प्राइस, हा कट झाला, हो की नाही.
हा 2 आणि 2 पण कट झाला, म्हणजे याची व्हॅल्यू किती आली? आता अल्फा बीटा काढून घ्या. 2 प्लस रूट 5 आणि 2 मायनस रूट 5. मला वाटतं हा a प्लस बी आणि a मायनस बी आहे ना, म्हणजे सूत्र काय? a स्क्वेअर मायनस, मग 2चा स्क्वेअर 4 मायनस b चा स्क्वेअर म्हणजे 5 असेल. आन्सर किती आलं? -1. मग आता सूत्र लिहा, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0. मग आता अल्फा प्लस बीटाची प्राइस किती आली? 0x. ही किती आली? -1. मधला 0 नाही लिहिला तरी चालेल, आणि मग एक्स स्क्वेअर -1 इक्वल टू 0. लक्षात आलं का? तुम्ही उदाहरणाचे तुकडे करून सोडवले तरी पण चालतात बरं का, असं काही नसतं की सूत्रच ज्ञान किमती टाका. मला वाटतं याच्या आधीच्या एक्सरसाइज मध्ये केलंच की आपण. हा फॉर्म्युला होता आपला. हा आपण ही ब्रॅकेट, ही जी रूट मधली प्राइस आहे ती सेपरेट काढून घेतली आणि मग टाकली ना. करू शकतात तुम्ही, असं काही नाही. कन्सेप्ट समजली? मी जाणार आहे क्वेश्चन नंबर 5 ला. काय दिलंय पाल? सम ऑफ द रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल देअर प्रॉडक्ट. मराठीत दिलंय, वर्ग समीकरणांच्या मुळांची बेरीज ही त्यांच्या गुणाकाराच्या डबल आहे, अशी लाईन दिली. सापडली का? आधी प्रश्नातली लाईन लिहावी लागेल आपल्याला. मग देअरफॉर काय दिलंय? त्यांची बेरीज ही गुणाकाराच्या काय डबल आहे, हो की नाही? हे झालं पहिलं. आता इक्वेशन काय दिलंय आपल्याला? एक्स स्क्वेअर मायनस 4kx प्लस k प्लस 3 इक्वल टू 0. आता पहा, याला ब्रॅकेट करून घ्यायचं. मग आता a ची प्राइस किती आली? 1, b ची -4k आणि c ची k प्लस 3. मग आता अल्फा प्लस बीटाचं सूत्र काय? -b अपॉन a. b ची प्राइस किती आहे? -4k. a ची प्राइस 1. मग मायनस मायनस काय होऊन जाईल? म्हणजे फक्त किती उरला? 4k. आता अल्फा बीटाचं सूत्र काय? c अपॉन a. c ची प्राइस k प्लस 3, a ची प्राइस 1. मग अल्फा बीटा बरोबर किती आलं? k प्लस. या दोन्ही किमती या इक्वेशन 1 मध्ये टाकायच्यात. फ्रॉम इक्वेशन 1, समीकरण 1 वरून. अल्फा प्लस बीटा त्याची प्राइस किती आली होती? 4k. 2 अल्फा बीटाची प्राइस किती आली? ही स्टेप समजली का? ही व्हॅल्यू कोणाची आहे? अल्फा प्लस बीटाची. मग अल्फा प्लस बीटाच्या जागी टाकला 4k. ही प्राइस कोणाची आहे? मग अल्फा इंटू बीटाच्या जागी ती प्राइस टाकली. ही स्टेप समजली का मला सांगा? नक्की. ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेऊ. मग 4k बरोबर 2 ने आतमध्ये मल्टिप्लाय केलं, 2k प्लस 6 हा तिकडे येऊन जाईल. 4k मधून 2k गेले म्हणजे फक्त 2k उरले. 2k बरोबर 6 आणि म्हणून k बरोबर 3. कन्सेप्ट लक्षात आली? क्वेश्चन नंबर 6 काय दिलंय पाल? आपल्याला या एक व्हॅल्यू दिलेल्या आहेत. हा महत्वाचा क्वेश्चन आहे. एक इक्वेशन दिलेलं आहे आणि आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायला लावली आहे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरची. याचे जे सूत्र आहेत ना, पेज नंबर 47 वरती दिलेले आहेत पाल. पेज नंबर 47 वरती क्वेश्चन नंबर 3 आहे. सॉल्व्ड एक्झाम्पल नंबर 3 आहे. पेज नंबर 47 ला सॉल्व्ड एक्झाम्पल नंबर किती? 3. तिकडे तुम्हाला फॉर्म्युले सापडणार आहेत त्याचे. आता आपल्याला विचारलं काय त्यांनी आपल्याला पहिल्यांदा विचारलेलं आहे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. काय फॉर्म्युला आलाय त्याचा तिकडे? अल्फा प्लस बीटाचा स्क्वेअर मायनस 2 अल्फा बीटा हा फॉर्म्युला आहे. सापडला का? हो का नाही? आणि दुसरा फॉर्म्युला आपल्याला विचारलेला आहे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. त्याचा फॉर्म्युला आहे अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब -3 अल्फा बीटा आणि अल्फा प्लस
मग आता तुमच्या स्टेप्स कशा असतील पाल स्टेप्स तुम्हाला पहिल्यांदा काय करायचंय अल्फा प्लस बीटा काढून घ्यायचा आहे मायनस बी अपॉन ए बी ची प्राइस किती आहे -2 ए ची प्राइस किती आहे 1 मायनस मायनस प्लस झाला म्हणजे उरले किती 2 अल्फा बीटा बरोबर सी अपॉन ए सी ची प्राइस -7 याची प्राइस 1 म्हणजे हा किती आला देअरफॉर अल्फा प्लस बीटा बरोबर 2 आणि अल्फा बीटा बरोबर मग आता पहिला फॉर्म्युला हा फॉर्म्युला अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर -2 अल्फा बीटा आता किमती टाका अल्फा प्लस बीटा किती आलेला आहे 2 2चा स्क्वेअर अल्फा बीटा किती आला -7 2चा स्क्वेअर 4 मायनस मायनस म्हणजे उत्तर किती आलं 18 कळलं का हो का नाही परदेशी असंच काय करायचं अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब काढायचा जमेल ना क्वेश्चन नंबर 7 द रूट्स ऑफ ईच ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रियल अँड इक्वल हे दिलेलं आहे तर विचारलंय फाइंड द व्हॅल्यू ऑफ के पुन्हा पॉइंट नंबर 3 काय होता पॉइंट नंबर 3 रियल आणि इक्वल असेल तर वास्तव आणि समान असेल तर डेल्टा बरोबर किती म्हणजे बी स्क्वेअर -4ac बरोबर किती 0 हे वापरायचंय मी याच्यातला घेणार आहे क्वेश्चन नंबर 2 kx इन ब्रॅकेट x -2 + 6 इज इक्वल टू 0 सॉल्व करून घेऊ आतमध्ये मल्टिप्लाय करत जायचंय kx² याने इकडे मल्टिप्लाय केलं 2kx + 6 इक्वल टू 0 मग a ची प्राइस किती आली k b ची -2k c ची मग b² -4ac इक्वल टू 0 b ची प्राइस -2k a ची प्राइस k c ची प्राइस 6 2चा स्क्वेअर 4 -6 चोक 24k इज इक्वल टू 0 हा तिकडे जाऊन प्लस होईल मग 4k² इज इक्वल टू 24k इकडचा एक k कट इकडचा एक k कट 4 ने 24 ला डिवाइड केलं तर k चा आन्सर किती आलं 6 आठवलं का यातला पेज नंबर 50 वरचा पहिला दुसरा हे दोन्ही इम्पॉर्टंट असतील प्रश्न हे विसरू नका सॉल्व्ड क्वेश्चन आहेत पहिला आणि दुसरा दोन्ही इम्पॉर्टंट ठरतील आपण आता 2.6 मध्ये जर गेलो तर तुमच्या काय लक्षात आलं 2.6 साठी पुन्हा काय महत्वाचं ठरेल भाषांतर बरोबर ना बरं आणखीन दुसरा फरक काय 2.6 आणि याच्या आधीचा जो पहिला चॅप्टर होता त्याचा लास्ट एक्सरसाइज 1.5 दोघांमध्ये काय फरक आहे हे पहा दोघी एक्सरसाइज मध्ये एकच महत्वाचा फरक आहे हा व्हेरिएबल हुशार किती होता रे तो 1.5 आणि हा किती आहे आणि हा आहे 2.6 या दोघांमध्ये काय फरक आहे तर इथे सपोज दोघांना करा म्हणजे एकाला काय माना x दुसऱ्याला आणि इकडे सपोज एकालाच करा उदाहरणार्थ एक सोपं वाक्य घेऊ मागच्याच याच्यात होतं 2 नंबर्स फॉर एक्झाम्पल 2 नंबर्स डिफर बाय 3 मराठीत दोन संख्यांमधील फरक 3 आहे हेच वाक्य तर इकडे कसं करणार इकडे आपण करणार x - y बरोबर 3 येतंय का लक्षात पण इकडे कसं येईल एक संख्या x मानू तर दुसरी तिच्यापेक्षा कितीने कमी असेल 3 ने कमी असेल म्हणजे पहिली संख्या जर x असेल तर दुसरी संख्या किती असेल x - 3 असेल येतं का लक्षात हा फरक आहे इकडे x - y बरोबर 3 केलं पण इकडे पहिलीला काय मानायचंय x दुसरीला काय मानायचंय x - 3 फॉर एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 4 क्वेश्चन नंबर 4
विवेक इज ओल्डर बाय किशोर बाय 5 years. विवेक हा किशोर पेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. विवेक हा किशोर पेक्षा किती वर्षांनी मोठा आहे? मग तुम्ही कोणाचं वय मानाल, विवेकचं का किशोरचं? कोणाचंही घ्या, तुम्हाला लागेल तो घ्या. कोण आवडेल तुम्हाला, विवेक का किशोर? कोणीच नाही. उदाहरण मानायचंय. आपण काही इथे रील बिल नाही खेळत आहे, रस्त्यावर नाही, बगीचात नाही की आवडाआवडी करायची आपल्याला. मी हा प्रश्न कशासाठी विचारला असेल? मी काय उगाच टाइमपास नाही विचारलं तुम्हाला कोण आवडेल, विवेक का किशोर? का असंच काय केलं तू? हा, कारण माझ्या डोक्यात एकच संकल्पना आहे, मला प्लस वाले उदाहरणं सोडवायला सोपी जातात, मला मायनस वाले उदाहरणं सोडवायला अवघड जातात, म्हणून मला कोण आवडेल ते ठरवा. मग आपल्याला कोण आवडेल? आपल्याला किशोर आवडेल. मी किशोरला काय मानणार? एक्स. ऑटोमॅटिक विवेक कोण येईल? एक्स प्लस. समजा एखाद्याला विवेक आवडला तर तो विवेकला एक्स मानेल, तर त्याला किशोर काय घ्यावा लागेल? एक्स मायनस 5 घ्यावा लागेल. उदाहरणार्थ एकाचं वय 10, दुसऱ्याचं काय? तुम्ही हे सपोज केलं तर काय येईल? 10 प्लस, आणि हे सपोज केलं तर 15 मायनस. माझा वैयक्तिक प्रॉब्लेम आहे की मला मायनसची उदाहरणं आणि फ्रॅक्शनची उदाहरणं सोडवायला अवघड जातं. हे माझं पर्सनल ओपिनियन आहे. तुमचं ओपिनियन वेगळं असेल तर तुम्ही काही सपोज करा. मग आता याला मानला एक्स आणि याला मानला एक्स प्लस 5. हाच प्रश्न जर इकडे आला असता तर इथे आपण काय केलं असतं? एकाचं वय एक्स आहे, दुसऱ्याचं वय, आणि मग दोघांमधला फरक किती आला असता? 5. असं केलं असता. कन्सेप्ट लक्षात येते? घरी प्रॅक्टिस कराल. हे पहा,